माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काल दिनांक 20 मार्च रोजी मोहोळ येथील लोकसभा हॉटेल येथे महाआचार्य चैतन्य कैकेनीजी गुरुजी व आचार्य सुनील गुरुजी, आनंद गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये महासत्संग सोहळा अतिशय उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती म्हणून महाआचार्य चैतन्य कैकेनीजी गुरुजी व साधना माताजी कैकेनीजी तसेच आचार्य सुनील गुरुजी, आनंद गुरुजी, संतोष गुरुजी, नंदकुमार फाटे, संगीता फाटे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलने करण्यात आली। यानंतर संतोष गुरुजी यांनी महाआचार्य चैतन्य कैकेनीजी, आचार्य सुनील गुरुजी व आनंद गुरुजी यांचा परिचय सर्वांना करून दिला। महाआचार्य चैतन्य कैकेनीजी आपले एसएसवायचे जनक जे आहेत परमपूज्य लोकरत्नश्री ऋषी प्रभाकर गुरुजी, त्यांचे ते पुढे वारसा जो म्हणतो आपण पुढे घेऊन जाण्यासाठी महाआचार्यांना नेमणूक केली। महाआचार्य चैतन्यजी यांच्या गुरुजींनी निवड केली। का निवड केली आम्ही सुद्धा अनुभव नव्हतो। गेल्या 32 वर्षापासून या कल्चरमध्ये आम्ही देखील आहोत, आम्हाला देखील जास्त परिचित नव्हतं ते गणेशाचे। तर आचार्य निवडलं आणि त्यांना प्रेम वात्सल्य या नावाने त्याने आपला वारसा त्यांना घेऊन जाण्यासाठी त्यांची नेमणूक केली। त्याची नेमणूक काय केली तर हे पाहिलं आपण जर मागोवा तर एसएसवायचं जे कल्चर आहे, एसएसवाय म्हणजे सिद्ध समाजयोग, तर आपलं जीवन छान आणि इतरांची सेवा करत कसं जगायला पाहिजे हे जे मूलभूत जे आपलं स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे एसएसवाय कल्चर जे संस्कृती जे आहे त्याप्रमाणे आचार्य कैकेनीजी जगायचे। मी सुनील गुरुजींचं खूप ऋणी आहे, त्याच्याबद्दल सगळ्यात म्हणजे गुरुच केली आहे। सोलापूरला क्लास घेतले, नंतर उस्मानाबाद, नंतर औरंगाबाद, असं करत महाराष्ट्र निम्मा महाराष्ट्र त्यांच्या छत्रछायेखाली सगळे शिक्षण सगळं ऑर्गनायझेशन त्यांच्या खाली ते सगळं डेव्हलप झालेलं आहे, विकसित झालेलं आहे। त्यांची रसाळ वाणीतून आपण तुम्हाला क्लासमध्ये ऐकायला टेप ऐकवलंय बरेच काही मराठीमध्ये, अगदी खूप छान रसाळ वाणीतून ते सादरीकरण करतात। त्यांना मराठी येत नसताना देखील मराठीवरती प्रभुत्व गाजवून शब्दाची फेक असे करतात की मन मंत्र मुग्ध होतं मन, असे सुनील गुरुजी त्यांना अख्खं महाराष्ट्र काय अख्खं भारतभर ओळखतात आणि आपले ऋषी प्रभाकर गुरुजींचे ते खास कट्ट शिष्य होते। ओके, त्यांचं थ्रिल म्हणजे एक्साइटमेंट, ओके, आव्हान आहे आणि जबरदस्त काही पण करण्याची त्यांची तयारी असायची। त्यांचे एक किस्से ऐकले की अंगावर काटे येतात असे, कुठल्याही डेअरिंग करण्यामध्ये नाही, जंगलामध्ये एकटे जायचे, जिथे विचित्र प्राणी वगैरे असतात तिथं ते राहिलेले आहेत, तिथं असे बरेच ठिकाणी फिरले, अख्खं भारतभर त्यांना ओळखतं। आणि सुनील गुरुजी म्हणजे आपल्या एसएसवाय कल्चरमध्ये आर्यशिकेमध्ये जिता जागता आणि काय म्हणतो त्याला हसत खेळत खुशाली प्राणी म्हणतो ना, तसं सुनील गुरुजी। सिद्धरामेश्वराचं दर्शन घडवायचं असेल तर भक्तांना कोण लागतं, पुजारी लागतं। असं ते सगळ्या भक्तांना देवाचं दर्शन घडवायचं अतिशय प्रभावशाली काम त्या ठिकाणी ते श्रद्धेने भक्तीने करत असतात। ओके, त्याचबरोबर त्याचे वेगळ्या हॉटेल्समध्ये व्यवसाय, सगळ्या हॉस्पिटल जेवढे काही सोलापूरला त्यांच्या हॉटेल्स आहेत। ओके, तुम्ही कुठं पण जाऊ शकता, बिल न देता कोण बिल येऊ शकता। अन्नपूर्णा जे म्हणतो ना ते अन्नपूर्णा खूप छान। ओके, तर स्वभाव एकदम सॉफ्ट स्वभाव, कधी त्यांना मी रागवलेलं बघितलं नाही। आनंद जे आहे ना तो आनंद परमानंद विश्वानंद म्हणतो आपण, तर त्यांच्या अंतर्विश्वामध्ये ते दडलेलं आहे। असे विशाल हृदयाचे आनंदजी आज या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्याच्या देखील आपण जोरदार टाळ्या वाजवू। यानंतर मान्यवरांचे सत्कार देखील करण्यात आले। आपल्या महाआचार्य कैकेनीच्या पाठीमध्ये खंबीर उभे राहिल्यामुळे आपल्या समोर आता
मशिदीचे पुजारी आणि गुरुजी आचार्य सुनील गुरुजी यांनी आपल्या रसाळ वाणीतून सर्वांनाच हसवून व खेळवून मंत्रमुग्ध केले. कोणता कोणी काम नाही का ते सांभाळणं अवघड जातं. म्हणजे की अजूनही तुम्हाला त्रास नको असं किती जणांना शारीरिक बिलकुल त्रास नको असं किती जणांना वाटतं हात वर करा बघू. 1 2 मी मराठी बोलायला कळतो कधी कधी मलाच नाही करत मी नेमकं काय किती जणांना सुख पाहिजे हात वर करा. शारीरिक कष्ट नको आहे. 1 2 3 ओके काय शारीरिक त्रास नको. किती जणांना शारीरिक त्रास पाहिजे हात वर करा बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 ओके दोन्ही जण हात उचलणार हात वर करा बघू. ओके सो हे लोक खूप डेंजर लोक असतात. जगामध्ये 20% चांगली लोक आहेत 20% वाईट लोक आहेत. पण मधली जे 7 असतात ना जसं वारं येतो तसं आपल्याला हे लोक डेंजर असते. सगळं गडबड करून टाकते. ओके सो आता फायनल झाला. ओके सो किती जणांना शारीरिक कष्ट नको आहे त्रास नको आहे. ओके म्हणजे की चावून खायला पण त्रास नाही होत. त्रास होतो ना मग त्यामुळे आपण काय करतो ज्यूस पितो. ओके लक्षात सो असं बिलकुल त्रास नको आहे. किती जणांना हात वर करा बोलू शारीरिक त्रास नको आहे. ओके किती जणांना त्रास पाहिजे हात वर करा बोलू. हे सगळं समजदार झालं. ओके ठीक आहे व्हेरी गुड. भरायचा नीट व्यवस्थित भरायचा. त्याच्यानंतर त्यांच्या छोट्या असतील
महाआचार्य चैतन्य कैकेनीजी यांनी आपल्या भजनामधून सर्वांना मंत्रमुग्ध केले. आदर्श महिला पुरस्कार म्हणून सौ संगीता फाटे व सचिन शास्त्री यांच्यामार्फत वंदना मा यांना पुरस्कृत करण्यात आले. यावेळी प्रतिक्रिया देताना वेणुगोपाल अल्ली सर भावनिक झाले. ज्यांनी ज्यांनी आपल्याला SSY पर्यंत नेलेलं आहे ते फर्स्ट गुरु. आय वॉन्ट टू एक्सप्रेस माय जलतत्वमध्ये अप्रिशिएशन, कौतुक. The appreciable, the best part of water is कौतुक करने and to add beauty. So I am developing that art, and I would like to appreciate it then in front of everybody. मी तर सगळ्यांना जाहीर इच्छितो की माझे फर्स्ट गुरु because she has done SSY. त्यांनी केले म्हणून मी करू शकतो. SSY आमच्या घरात सुरू आहे. दूसरे एक उदाहरण दिए महाआचार्य जी ने. You told about peace, happiness, Satyam Dharma. I would like to correlate again the same to my life. हे माझ्या आयुष्यात कसं आलं ते सांगतो. ते जी पत्नी आहेत पेट्रा अर्धांगिनी या स्टोरी मधलं शी इज माय बेड मॉम अँड अर्धांगिनी. गुरुजींनी म्हणाले की त्यांच्या मागे जे आहेत त्या गुरु आहेत. तर जसं माझ्या पाठीमागे माझे गुरु आहेत, तर त्यांच्यामुळेच मी या कल्चरमध्ये आले. त्यामुळे ते माझे गुरु आहेत. तर माझ्या गुरुला, प्रत्येक गुरुला मी प्रणाम करते आणि 2 शब्द मानते. थँक्यू. विद्यार्थी चालवतात. आता सध्या कलिंगनगरला ऋषी गुरुकुल चालू आहे. आपलं जे ऋषी कल्चर जे आहे, ऋषी संस्कृती जे आहे, ते संस्कृती त्या ठिकाणी पूर्णपणे तर त्यावेळेस गुरुजींनी जे सांगितलेलं होतं गुरुकुल ते प्रत्यक्षात ते साधनेने उभा केलेलं होतं. मग अशाच पद्धतीचं आम्ही मागच्या वर्षी ज्यावेळेस ती जमीन खरेदी केलेली होती त्यावेळेस एक मनातून इच्छा होती की अशाच प्रकारचं काहीतरी शाळा वगैरे इथं उभा करायची. ह्यांना हे करत होतो. पण ते पाहिल्यानंतर मला एवढं आवडलं आणि तिथं 2दा-3दा मी जाऊन ते सगळं पाहिलं. ते पाहिल्यानंतर नाही याच पद्धतीचं इथं गुरुकुल उभा करायचं. आणि सगळे योगायोग असे झाले की त्या दिवशी आम्ही पाहायला गेलो. गुरुजी पण तिथे आलेले होते आणि गुरुजीला म्हटलं ही अशी कल्पना आहे, मला ते चालू करायचे. मग त्या दिवशी तिथं गुरुजी भेटले. मग गुरुपूजनची तारीख वगैरे सगळं घेतली. योगायोग ते सगळं उद्या करत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोरे सरांनी केले, तर आयोजन नंदकुमार फाटे, संगीता फाटे व SSY साधकांनी केले. अनेक जणांचे व्याधी किंवा ज्यांना झोप येत नव्हती त्यांना शांत झोप यायला लागली. काय दुखणी शारीरिक बुद्धी कमी झाली. किती लोकांचे इथं जागतिक आहे SSY. किती लोकांचे आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचले असतील काही जवळ.
आणि ते व्यक्ती जर आपल्याला आशीर्वाद द्यायला देत असतील किंवा त्याचं सानिध्य मिळत असेल तर हे खूप भारी आहे. वास्तविक मी आनिसमध्ये काम करणारा माणूस, आमचं घर अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये सातत्याने काम करणारे माणसं, पण हे खूप चांगलं आहे आणि हे गरजेचं आहे. हे झालं पाहिजे, हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोकांनी अनुभव घेतला पाहिजे. म्हणून करता आम्ही हे करतोय. तुम्ही साथ देत आहे बरं, ते आपण असंच करूया. आणि आपली जवळ जर हे चांगलं ठिकाण होत असेल, आता हे बऱ्याच गोष्टी आश्रम शाळेत ह्यालाच आहेत, या कातरकडे दोन पुण्याच्या पुढं आहे, तिथं आश्रम मोठा आहे. बरेचसे वर्ष आम्ही तिथे गेले, सगळ्याला जाणं तिथे होतं. पण ती जर तिथे शेत वापरवायला काही गोष्टी झाल्या तर आपलं खूप चांगलं भाग्य जाईल म्हणा. काय हरकत नाही, त्या गोष्टी इथे जर मिळाल्या आपल्या बरोबरच्या पुढच्या पिढीला वगैरे तर हे चांगलं आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्या सोबत राहूया. विशेष करून उपस्थित राहिलेले महाआचार्य चैतन्य कैकेरीजी व साधनामा प्रधान आचार्य सुनील गुरुजी, आनंद गुरुजी, संतोष गुरुजी, वेणुगोपाल सर, वंदना, तसेच SSY मोहोळचे संस्थापक. आपण हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जे काही सहकार्य केले, आपण सर्वजण इथं आपला मुलाचा वेळ काढून उपस्थित राहिला, त्याबद्दल SSY मोहोळ परिवारातर्फे मी सर्वांचे आभार मानतो. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.